नाव जितेंद्र नरेंद्र वरसकर. आता आमची चौथी पिढी आता हे काम करते. माझ्या आजोबांनी चालू केलं 80 वर्षापूर्वी. तर आजोबा, वडील, मी, माझा मोठा भाऊ आणि आता भावाचा पोरगा, भावाचा मुलगा, अशी आम्ही चौथी पिढी आता हे काम करत आहोत. त्यामुळे लहानपणापासून आम्ही शाळेत जायचो. शाळेतून आल्यानंतर गणपतीचं काम शिकायला लागलो. आजोबांनी आणि वडिलांनी आम्हाला हे काम शिकवलं. त्याच्यामुळे गणपती जवळ आले की आम्ही कधी काम चालू करतोय असं आम्हाला वाटावं लागतं. जेव्हा आम्ही 2-3 महिने काम करतो, काम केल्यानंतर जेव्हा गणपती दिवस जवळजवळ येतात आणि ज्या दिवशी गणपती सगळी माणसं घेऊन जातात आणि जेव्हा सगळं रिकामं होतं, तेव्हा एवढं दुःख वाटतं मनाला की आम्ही 3 महिने एवढी मेहनत करतो आणि एका दिवसामध्ये आमच्यासमोर काहीच नाही. म्हणजे आम्हाला एक आनंद पण असतो की आम्ही लोकांना ते गणपती आम्ही पूजा करण्यासाठी त्यांना आपण देतो. हा एक आनंद आमच्या मनामध्ये असतो. त्याच्याप्रमाणे आमच्याकडून देवाची सेवा पण घडते. आम्ही देवाला घडवतो आणि तिथं आम्ही लोकांना त्यांची पूजा करण्यासाठी आम्ही ते गणपती देत आहोत. असं करताना आमची चौथी पिढी काम करत आहे. आता मी 9वी-10वीला असल्यापासून हे काम करतो. म्हणजे आता जवळजवळ 30 वर्ष झाली असतील. 30 ते 35 वर्ष हे काम करतो. पहिला आम्ही मातीचे गणपती बनवायचो इथे. तेव्हापासून माती बनवण्यापासून ते शेवटी लिखाईपर्यंत सगळी कामं आम्ही करतो. स्वतः मी करतो. गणपती बाप्पाबद्दल आवडत्या गोष्टी म्हणजे कामाबद्दल की कशाबद्दल? आता आम्ही गणपतीचं काम करण्याबद्दल बोललो. त्याच्यामध्ये महत्वाचं मातीकाम. जेव्हा आपण मूर्ती बनवतो मातीच्या हाताने, ते काम महत्वाचं असतं. त्यानंतर डोळे काढणं. त्याच्यामध्ये डोळे काढण्यामुळे जिवंतपणा जो दिसतो गणपतीमध्ये, तो एक महत्वाचा असतो. इमोशनल अटॅचमेंट म्हणजे अशी, आता आम्हाला अनुभव असा आहे, काय लोक असं त्यांचं मानणं असतं. आमच्याकडे कस्टमर आहेत, जेव्हा गणपती त्यांच्या घरामध्ये बसतो, घेऊन जातात, तेव्हापासून त्यांचं नवीन वर्ष चालू होतं. म्हणजे ते गणपतीचं आराध्य दैवत आपलं आहेच ते. त्याचप्रमाणे गणपतीपासून त्यांना जी ऊर्जा मिळते गणपती आणल्यानंतर, ते एक महत्वाचं. गणपती घरी बसले की आम्हाला ऊर्जा मिळते की आपल्या नवीन काहीतरी चालू, नवीन काम आपलं चालू. गणपती घेऊन घरी जाताना आनंद होतो की आपण बाप्पाला घरी आणतो. त्यांची 5 दिवस आम्ही 5 दिवस गणपती बसतो, पण 10 दिवस बसतात आणि सेवा करायला मिळतो. पण जेव्हा विसर्जन करायला जातो तेव्हा मन भरून येतं. गणपती मला कधी झोपेनं उठवला आणि गणपती काय सांगेल तरी गणपती बसतो.